राधे। नमस्कार मंडळी, मागील ब्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे आम्ही 12 वाजता जळगाव जंक्शनहून बसलो आणि पहाटे मथुरेला 4 वाजता आम्ही उतरल्यानंतर आम्ही तिथून ऑटो केली। ऑटोचे चार्जेस आम्हाला आधी सांगितले जात होते 400-500 रुपये, पण तसं काही न करता आम्ही 250 रुपयामध्ये वृंदावनला पोचल्यानंतर आम्ही आधीच रूम बुक केली होती म्हणून डायरेक्ट रूमवरतीच गेलो। रूमचे चार्जेस आमचे होते 800 रुपये एका रूमचे। तशा आम्ही 2 रूम घेतल्या होत्या 5-5 लोकांसाठी। पोचलो, फ्रेश झालो आणि तसेच आम्ही खाली निघालो मथुरेला जाण्यासाठी। आमचा फर्स्ट डे होता मथुरा फिरण्यासाठी। तर आम्ही मथुरा फिरण्यासाठी एक इको गाडी केली होती, तिचे चार्जेस होते 1500 रुपये। 1500 रुपयामध्ये त्यांनी आम्हाला पूर्ण मथुरा फिरवलं। आणि मथुरेला आल्यानंतर आम्ही आधी पोचलो होतो विश्रामघाटाला। विश्रामघाट पोचलो, विश्रामघाटाला थोडं फोटो वगैरे क्लिक केले आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता किती सुंदर होता तिथला। आणि तिथून निघालो आणि द्वारकाधीशला गेलो। द्वारकाधीशच्या मंदिरात गेल्यानंतर मंदिर तर अजून ओपन झालेलं नव्हतं। मंदिराचा टायमिंग होता 11 वाजता। 11 वाजता मंदिर उघडणार होतं। लोकांची गर्दी तुम्ही बघू शकता, किती आतुरतेने लोक वाट बघताय मंदिर उघडण्याची। आणि जसंही मंदिर उघडलं तसं लोकांचा गजर चालू झाला आणि खूप म्हणजे बघण्यासारखं होतं तिथलं दृश्य। आणि मंदिराच्या बाहेर अशा प्रकारे प्रसाद दिला जात होता तिथं। त्यानंतर आम्ही थोडा डान्स वगैरे केला, एन्जॉयमेंट केलं आणि तिथलं इन्व्हायरमेंट म्हणजे खरंच खूप प्रसन्न वाटत होतं तिथं। म्हणतात ना, भगवंताच्या गावात गेलो होतो, खरंच ते फील होत होतं तिथं जाऊन। आणि बाहेर निघालो, सगळ्यांना भूक लागली होती म्हणून नाश्ता केला आणि तिथून आम्ही पोचलो होतो डायरेक्ट श्रीकृष्ण जन्मभूमीला। श्रीकृष्ण जन्मभूमी बघितल्यानंतर आम्ही पोचलो नंदगावला। यशोदा मैया की, अपना माता पिता की, गुरु महाराज की ताली बजाइए। राधे 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 राधे। और लाफिंग करिए, हंसिए। यहाँ 2 चीज में कंजूसी नहीं करना है, पहला हंसने में और दूसरा जगह। ये कोई घूमने का जगह नहीं है, देखने का जगह नहीं है, ये तीर्थ का। नंदगावमध्ये या प्रकारे आम्हाला गायडन्स मिळालेले ते ब्राह्मण होते। त्यांनी आम्हाला छान प्रकारे गायडन्स केले, पण काही ठिकाणी आपली लूटमारसुद्धा होऊ शकते, याचीसुद्धा काळजी घ्यायला पाहिजे। नंदमॉलमध्ये पोचल्यानंतर तिथं ते ब्राह्मण जे आपल्यासोबत गायडन्स असतात ते आपल्याला सांगतात की तुम्हाला या प्रकारचं तुम्हाला तिथं दान करायचं। ते आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या दानचे महत्त्व सांगतात आणि आपल्याला खूप जास्त फोर्स करतात। म्हणून कुठल्याही त्यांच्या फोर्सला म्हणजे सामोरे जाऊन आपल्या इच्छाशक्तीने आपल्याला जे काही दान करायचं असेल ते तुम्ही करू शकतात, बट ते लोक जास्तच फोर्स करतात, म्हणून तेवढी सावधगिरी बाळगा। आणि आम्ही त्यानंतर पोचलो रमणरेतीला। रमणरेती हा आमचा शेवटचा पॉईंट होता मथुरेमधला। रमणरेतीमध्ये सगळ्यांनी, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच खूप छान एन्जॉयमेंट केला। आणि असा होता आमचा फर्स्ट डे मथुरेचा। कसा वाटला आमचा फर्स्ट डे मथुरेचा ब्लॉग ते कमेंट करून नक्की सांगा। आणि सेकंड डेचा ब्लॉग बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।